शेतकऱ्यांसाठी 2 ऑक्टोबरच्या ठळक बातम्या। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 49 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2400 कोटींचे अनुदान वितरित। मंत्रिमंडळातील बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार एका क्लिकवर 2 हेक्टरपर्यंत 10,000 रक्कम वर्ग मिळणार आहे। उभ्या सोयाबीनचा चिखल, शेतकरी हवालदिल आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांची सरकारकडे अपेक्षा। मुसळधार परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, मुगाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। कोटा घटविल्याने दसऱ्याला साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता। ऑक्टोबरसाठी 25,50,000 टनांची साखर विक्री कोटा। देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे सोमवारी देण्यात आली। त्यामध्ये भारतात यंदा 108% पाऊस झाला आहे। विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, नुकसान लाखात आणि मदत रुपयात। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एका गुंठ्याला मिळाले 5 रुपये। शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची स्थिती निर्माण झाली आहे। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानापोटी 25% अग्रिम रक्कम देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत। दक्षिण महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज। उर्वरित राज्यात 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता। मान्सूनच्या परतीच्या पावसाला पोषक हवामान मिळाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या अवकेत मोठी वाढ झाल्याने खानदेशात शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात मागील 12 ते 15 दिवसात 1 क्विंटल मागे 1100 ते 1000 रुपयांची घट झाली आहे। देशी गाय संवर्धनासाठी गोशाळांना अनुदान मिळणार। मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय। देशी गाया राज्यमाता गोमाता म्हणून